सोलापुरातील अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय, तर अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवड होताच प्राजक्ता पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलंय। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही, असं चॅलेंजच बाळराजे पाटील यांनी अजितदादांना दिलंय। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। यानंतर आता राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अर्ज कसा बाद झाला या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं उज्ज्वला थिटे यांनी सांगितलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहरानिदा मुश्रीफ यांची कागल नगर परिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून सेहरानिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आले। अलिबाग नगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेनं महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिलाय। मनसे मविया आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं। लोहा नगर परिषदेत भाजपाकडून गजानन सूर्यवंशी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर सूर्यवंशी कुटुंबातील एकूण 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावरून भाजपाला उमेदवार मिळत नसल्यानं एकाच कुटुंबात उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। तर कुटुंबातील सदस्य सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य पूर्वीपासूनच राजकारणात असून मेरिटवर उमेदवारी दिल्याचं स्पष्टीकरण भाजपानं दिलंय। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73.4 कोटीचा घोटाळा प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे। या घोटाळ्याची व्याप्ती पाहता तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे। बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर हे या समितीचे प्रमुख असून पुढील तपास सुरू आहे। अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेला आहे। पार्थ पवारांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही असंही अंजली दमानिया म्हणाल्या। ज्या दिवशी सूर्यकांत येवलेला पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात येईल तेव्हा तो सगळं बाहेर काढेल। पार्थ पवारांचं नाव घेईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव घेईल। सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेचा जामीन मंजूर झाला आहे, तसेच येवलेला अटक करा असं आव्हान अंजली दमानिया यांनी दिलं। तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुजा अजित परमेश्वर यांची बिनविरोध निवड झाली आहे। अनुजा परमेश्वर या भाजपाच्या उमेदवार आहेत। वर्ध्यात केळीचे भाव कोसळल्यानं केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यात। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं 4 एकरवरील केळीची बाग नष्ट करत केळीला योग्य हमीभाव देण्याची मागणी केली आहे। नांदगावच्या जळगाव बुद्रुक येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये 2 काळविटांचा मृतदेह आढळून आला। पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करताना काळवीट विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। विक्रेते खरीददारांनी मुद्दाम शासनाची फसवणूक केली, शासनाचं 21 कोटी रुपयांचं नुकसान केलं असं अहवालात म्हटलंय। मात्र 10 पानी रिपोर्टमध्ये पार्थ पवारांचा उल्लेख करण्यात आलेला नाही। मुंबईत महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच फुटल्याचं दिसून येत आहे। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, मात्र काँग्रेस उद्धव ठाकरे आणि मनसे बरोबर संपर्क साधणार नसल्याची माहिती आहे। मनसेमुळे काँग्रेस आणि शिवसेना उभाठामध्ये दुरावा असल्याचं दिसून येत आहे। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं। पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले। शिंदेंच्या अनुपस्थितीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। जालन्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। उज्ज्वल कुचे अंबडच्या माजी नगराध्यक्षा संगीता कुचे यांचे चिरंजीव आहेत। वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये अखेर फूट पडली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी थेट स्वतःच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं उबाठा आणि काँग्रेस आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। आता 4 पक्षात सरळ संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे।
यवतमाळमधील पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरून महायुतीमध्ये फूट पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पत्नी मोहिनी नाईक यांना रिंगणामध्ये उतरवलंय, तर तिकडे भाजपाचे माजी आमदार निलय नाईकांनी निखिल चिद्दरवारांना भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगर परिषदेमध्ये भाजपाला चांगलाच धक्का बसलाय, कारण वार्ड क्रमांक 6 मधील भाजपाच्या 2 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत। सिद्धार्थ परदेशी आणि अश्विनी लखमले या उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले। एकंदरीत अर्जाच्या छाननीमध्ये भाजपाला फटका बसल्याचं दिसून आलं। भुसावळ नगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 7 मधून भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रीती मुकेश पाटील यांचा बिनविरोध विजय झालाय। प्रतिस्पर्धी 2 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। दरम्यान भुसावळ नगरपालिकेमध्ये भाजपाचा एका जागेवर बिनविरोध विजय झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे। रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली। नगराध्यक्षपदाचे 19 तर नगरसेवक पदाचे 295 उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव नगरपालिकेची निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतरही उमेदवारांची संख्या भरपूर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे अर्ज माघारीच्या आधीच स्वतः पक्षातील बंडखोरांसह अपक्षांची मनधरणी सुरू झाली आहे। अमरावतीत भाजपा आणि उबाटाच्या आमदारांनी यंदा आप्त स्वयंकिका यांना उमेदवारी मिळवून देण्यामध्ये धन्यता मानली आहे। नगराध्यक्षपद घरातच ठेवण्याची खेळी करण्यात आल्यानं निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याचं चित्र दिसून येत आहे। परिवारवादाला विरोध करणाऱ्या भाजपानं एकाच कुटुंबामध्ये 6 उमेदवार दिल्यानं विरोधकांसह मित्रपक्षाकडून भाजपावर टीका केली जाते। त्यांना उमेदवारच मिळत नसतील तर ते काय करणार? 6 नाही 10 उमेदवार ते देतील, अशी बोचरी टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगलेला भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आलेल्या 31 अर्जांपैकी 12 अर्ज तर नगरसेवक पदासाठी आलेल्या 359 अर्जांपैकी 59 अर्ज अवैध छाननी प्रक्रियेत अवैध ठरले। मुंबई पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरीही जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगानं चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे, असं सांगण्यात आलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसेच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसेच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टिकेंची नियुक्ती केली आहे। मालेगावच्या डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणाचे पडसाद मनमाडमध्ये उमटले। सराफ असोसिएशनच्या वतीनं बंद पुकारत मूक मोर्चा काढण्यात आला। इंदापूर तालुक्यातील शहा गावातल्या शेतकऱ्यांना केळीला दर मिळत नसल्यानं केळीच्या बागेमध्ये रोटावेटर फिरवून बाग नष्ट केली। केळीला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये पालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या समवेत पर्यावरण आणि प्रदूषण विषयक प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठाण्यातील पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विषयक सुधारणा आणखी वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला। आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील रवींद्र वाळकेंच्या घराजवळ 3 बिबटे शिकारीच्या शोधामध्ये घराजवळ फिरतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जुन्नर तालुक्यातील आणे गावामध्ये भर दिवसा बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथील शिवारामध्ये ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना बिबट्या सदृश्य 4 लहान पिल्लं आढळली, पण ही पिल्लं बिबट्याची नसून ती वाघाटी मांजराची असल्याचं वन विभागानं सांगितलं।